नमस्कार मित्रांनो, तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे जय मॅथ्स अकॅडमी मराठी या युट्यूब चॅनलवरती. आणि मित्रांनो, आज आपण बघणार आहोत गणित भाग 1 चा सराव संच 1.4 चा भाग दुसरा. पहिल्या भागात मित्रांनो आपण पहिलं आणि दुसरं गणित सोडवलं होतं आणि या भागात आपण तिसरं आणि चौथं गणित सोडवणार आहोत. चला तर मग सुरू करूयात. तर बघा मित्रांनो, इथं आपल्याला प्रश्न सांगितलाय की खालील एक सामायिक समीकरण सोडवा आणि त्यातलं हे तिसरं गणित आहे. पहिल्या भागात आपण पहिलं आणि दुसरं गणित बघितलं होतं. पहिल्या आणि दुसरं गणित सोडवल्यानंतर हे पण सेम त्याच पद्धतीने सोडवायचे. काय काय स्टेप फॉलो केले होते आपण त्या स्टेपने आपण सोडू. पहिली स्टेप काय असते आपली मित्रांनो, तर आपण ह्या समीकरणांना 1 आणि 2 मानून घेतो. बघा मग 27/x-2 अधिक 31/y+3 बरोबर 85. त्याला काय म्हणू आपण 1 म्हणू. आणि दुसरं काय आहे 31/x-2 अधिक 27/y+3 बरोबर 89. त्याला काय म्हणू आपण 2 म्हणू. बरोबर 1 आणि 2 मानून घेतले, आपली पहिली स्टेप असते. त्यानंतर मित्रांनो आपण काय करतो की ह्याच्यात जे कॉमन दिसतंय म्हणजे इथं काय दिसतंय 1/x-2 आणि इथं 1/y+3 यासाठी आपण यम आणि यन मानून घेतो. कसं ते बघा, आपण तुम्हाला केल्यानंतर समजेल. आपण इथं काय म्हणू तर समीकरण 1 आणि 2 मध्ये बघा काय म्हणतोय, लिहिल्यानंतर तुम्हाला समजेल 1/x-2 बरोबर यम आणि 1/y+3 बरोबर यन मानू. बरोबर, जसं पहिल्या आणि दुसऱ्या समीकरणात आपण यम आणि यन मानून घ्यायचो तसं इथं पण मानून घेतले. त्यानंतर आता काय समीकरण होतील बघा, हे 1/x-2 साठी आपण काय म्हणलं यम, म्हणजे इथे काय होईल 27 यम अधिक 31 यन बरोबर 85. त्याला म्हणू समीकरण नंबर आपण 3. आणि इथं काय आहे दुसरं 31 यम अधिक 27 यन बरोबर 89. त्याला काय म्हणू समीकरण नंबर 4. बरोबर, यम आणि यन मानून घेतलं आपण, हे जे सारखं सारखं होतं त्यासाठी, आणि आपल्याला काय भेटलं ही 2 समीकरणं भेटली. बरोबर. त्यानंतर मित्रांनो आता बघा, ही पहिली स्टेप झाली, आपल्या 2 स्टेप झाल्या. त्यानंतर आपण काय करायचं की या समीकरणांना आपण सॉल्व्ह करायचो आणि यम आणि यनची किंमत भेटवायचो आणि त्यानंतर एक्स आणि वाय ची किंमत काढायचो. आणि इथं बघा मित्रांनो, जर तुम्ही सराव संच 1.1 बघितला असेल तर तिथं अशी समीकरणं भेटायची तुम्हाला की इथला जो यमचा सहगुणक आहे तो इथं यनचा आहे, म्हणजे इथं 27 आहे, इथं 27 आहे, आणि इथं जो यनचा आहे तो इथं यमचा आहे. बरोबर, अशी गणित आपण सराव संच 1.1 मध्ये बघितली होती. तर अशा वेळेस आपण काय करतो, तुम्हाला आठवत असेल, तुम्ही जर सराव संच 1.1 बघितला असेल तर तुम्हाला आठवत असेल, तुम्ही सोडवलं असेल तर तुम्हाला आठवत असेल की ज्यावेळेस अशी गणितं येतात, इथला यमचा सहगुणक आणि इथला यनचा सारखा असतो, इथला यनचा आणि इथला यमचा सारखा असतो, तर अशा वेळेस काय करतो आपण, तर या समीकरणांची एकदा बेरीज करतो आणि एकदा वजाबाकी करतो. बरोबर. तर बघा मित्रांनो, मग आपण काय म्हणू, आधी बेरीज करू. समीकरण 3 अधिक 4 करू. बरोबर, 3 अधिक 4 मग काय होईल तर 27 यम अधिक 31 यन बरोबर 85 अधिक 31 यम अधिक 27 यन बरोबर 89. बरोबर, ची बेरीज करतोय आपण. बरोबर, मग बघा बेरीज करताना इथे किती होईल, 9 आणि 5 14, 4 हातच्या लेख 8 आणि 16 ने 17 म्हणजे 174 होईल. बरोबर. त्यानंतर 31 आणि 27 किती होतील, 7 आणि 8, 3 आणि 2 5, 58 एन. बरोबर, इथं पण किती होईल 58 यम. बरोबर, व्यवस्थित लिहितो, 58 यम अधिक 58 एन बरोबर 174 भेटलं आपल्याला. बरोबर, पण बेरीज करतोय समीकरण 3 आणि 4 ची. बरोबर, आता इथं आपल्याला हे भेटलं. बरोबर, आता इथं दोन्हीकडे 58 आहे, तिथं आपण काय करायचो, 58 दोन्हीकडे सेम असताना त्यांना काय करायचो, कॉमन काढायचो. म्हणजे काय होईल, 58 कॉमन काढलं, हे दोन्ही जे सेम होतं ते कॉमन काढलं, 58 कॉमन काढलं, राहील काय यम. इथलं 58 काढल्यावर इथं काय राहिलं यम अधिक इथलं 58 काढल्यावर इथं काय राहिला यन बरोबर 174, 174. बरोबर. त्यानंतर आता 58 इथं, आता 58 आपल्याला पलीकडे वाटवायचं, 58 इथं कसं आहे गुणिले, तिकडे गेल्यावर काय होईल भागिले, म्हणजे काय यम अधिक यन बरोबर 174 डिवायडेड बाय
58 बरोबर 58 बरोबर यम अधिक एन 58 इथं गुणिले होता कंसाला तिकडे गेल्यावर काय झाला भागिले झाला बरोबर. त्यानंतर बघा आता मग काय होईल इथं की यम अधिक एन असंच राहील आणि 58 174 ला भागलं तर कितीचं भाग लागल मग तर भाग लागल 3चा 58 गुणिले 3 जर केलं आपण 58 गुणिले 3 जर केलं 3 8 24 2 3 5 15 17 म्हणजे 174 58 58 58 ते 174 तिथे किती आलं 3 आलं बरोबर. याला म्हणून समीकरण नंबर आपण 5 समजलं का. 58 कसं भागलं हे समजत नसत त्याची पोट करत आधी 2 ने भागायचं परत जे येईल ते 2 ने भागत जायचं मग तुम्हाला शेवट 3 भेटत बरोबर. आपण डायरेक्ट बघितलं 58 58 58 त्रिक 174 यम अधिक एन बरोबर 3 हे समीकरण झालं 5. आपण काय केलं तर समीकरण 3 आणि 4 ची बेरीज केली आपल्याला हे भेटलं. आता काय करू समीकरण 3 आणि 4 ची वजाबाकी काय म्हणू समीकरण 3 वजा 4 करू बरं. मग तिसरं समीकरण काय आहे 27 यम अधिक 31 एन 27 एम अधिक 31 एन बरोबर 85 वजा 31 एम अधिक 27 एन बरोबर 89. तर यांची वजाबाकी करताना काय होतं खालची चिन्ह बदलतात. आता बघा 85 वजा 89 म्हणजेच काय जर असं असेल त्यावेळेस काय करायचं मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करायची आणि उत्तराला मोठ्या संख्येचे चिन्ह द्यायचं. म्हणजे 89 मधून 85 गेले किती राहिले 4 आणि उत्तराला मोठ्या संख्येचे चिन्ह म्हणजे वजा बरोबर. इथं 31 मधून 27 गेले किती राहिले 4 एन बरोबर. 31 मधून 27 गेले राहिले 4 आणि त्याला काय येणार आहे मोठ्या संख्येचे चिन्ह म्हणजे काय अधिक चिन्ह बरोबर. इथं पण किती येणार आहे 27 वजा 31 म्हणजे काय करायचं 31 मधून 27 घालवायचे म्हणजे 4 आणि उत्तराला मोठ्या संख्येचे चिन्ह म्हणून वजा यम काय वजा 4 यम अधिक 4 एन बरोबर वजा 4 आलं. इथपर्यंत समजलं. त्यानंतर पुढे काय करायचं इथं जसं आपण कॉमन काढलं होतं 58 इथं कॉमन काय दिसतंय आपल्याला 4 दिसतंय बरोबर. काय होईल 4 कॉमन काढलं होतं काय राहील वजा एम अधिक एन बरोबर वजा 4 बरं. इथले 4 कॉमन काढले इथं वजा एम राहिले इथले 4 कॉमन काढले इथे एन राहिले. आता काय ठिकाणी काय करतात काय शिक्षक शिकवताना काय करतात तर बघा काय करतात मी स्टेप एकदा होतो तर इथं वजा 4 कॉमन काढतात. वजा 4 कॉमन काढल्यावर इथं काय राहील यम राहील बरं. वजा 4 कॉमन काढल्यावर इथं यम राहील पण इथं बघा मग ज्यावेळेस तुम्ही वजा 4 काढताल इथं पण चिन्ह वजा होईल कारण का तर बघा वजा 4 गुणिले एम किती वजा 4 एम आणि वजा 4 जर इथं अधिक केलं वजा 4 गुणिले एन म्हणजे वजा 4 एन होईल इथं आपला अधिक आहे मग हे असंच ठेवण्यासाठी इथं आपल्याला काय घ्यायला लागेल वजा घ्यायला लागेल बरोबर. बरोबर किती होईल वजा 4. तुम्ही ह्या पद्धतीने केलं किंवा पहिल्या पद्धतीने केलं तरी तुम्हाला सेमच आन्सर भेटणार आहे. त्यामुळे काय पोर कमेंटमध्ये सांगतात की इथं त्यांनी वजा काढले वजा 4 तसेच काढलेले पण तुम्ही 4 काढले तर ते असं होतं मग वजा 4 जर काढले तर इथलं पण चिन्ह बदलणार आहे मग ते कधी कधी तुम्हाला कन्फ्युजन होऊ शकतं. त्यासाठी काय करायचं तर जसं आपण आधी केलं होतं काय सारखं दिसतंय 4 सारखं दिसतंय बरोबर 4 सारखं दिसतंय 4 काढून घ्यायचं. त्यानंतर तर काय राहील वजा एम इथं अधिक एन बरोबर वजा 4 असं काढल्यामुळं इथं आपल्याला चिन्ह बदलायची गरज नाही लागली. जर आपण वजा 4 काढलं असतं तिथलं चिन्ह बदलायला लागलं असतं आपल्याला बरं. मग आपण आता हे 4ला पलीकडे पाठवून इथं काय राहील वजा एम अधिक एन बरोबर वजा 4/4 वजा एम अधिक एन बरोबर 4 1 4 4 1 4 म्हणजे वजा किती राहील वजा 1 राहील. त्याला काय म्हणून आपण समीकरण नंबर 6 भेटू 6 म्हणू बरं. आता 5 आणि 6 भेटलं आपल्याला बरं. आता 5 आणि 6 भेटले आता आपल्याला यम आणि एनची किंमत काढायची. आपण असं का केलं एकदा बेरीज आणि वजाबाकी इथला आणि इथला सहगुणक आणि इथला आणि इथला सहगुणक सारखा होता सर्वांचे 1.1 मध्ये पण अशी गणित आहेत त्यावेळेस आपण बेरीज आणि वजाबाकी करायचो इथं पण आपण तसंच केलं. आता बघा आपल्याला समीकरण 5 आणि 6 भेटले. आता आपल्याला यम आणि एनची किंमत काढायची. एक तर ह्यांची बेरीज करा 5 आणि 6ची किंवा वजाबाकी करा. बेरीज केली तरी चालेल कारण बघा इथं यमचा सहगुणक 1 आहे इथं पण 1 आहे बरोबर. चिन्ह वेगळे आहेत मग आपण बेरीज करणार यांचा बघितला तर 1 आहे म्हणजे कुठला पण एकाचा सहगुणक आपण जरी बघितला तर सारखा आहे म्हणून आपण बेरीज केली किंवा वजाबाकी केली तरी चालेल. आपण काय म्हणू बेरीज करू आपण समीकरण 5 अधिक 6 करू. कन्फ्युज व्हायचं नाही स्टेप बाय स्टेप सोडवत जायचं जे आपण आधी यूज केलंय तेच यूज करायचं बरं. समीकरण 5 अधिक 6 करू आपण म्हणजे काय 5 काय एम अधिक एन बरोबर
3 m अधिक n बरोबर 3. आणि इथं काय आहे? बेरीज करते वजा m अधिक n बरोबर वजा 1. बरोबर, वजा m अधिक n बरोबर वजा 1. बरोबर, मग काय होईल इथं बघा, 3 मधून 1 गेला किती राहिले? 2. n आणि n किती होईल? 2n आणि वजा m अधिक m कॅन्सल होईल. बरोबर, म्हणजे काय भेटलं? 2n बरोबर 2. n ची किंमत काढायची, मग काय भेटेल आपल्याला? n बरोबर, आता हे 2 तिकडे पाठवू, इकडचे 2 आधी लिहून घेतले, भागिले 2. n बरोबर किती भेटेल आपल्याला? तर बे के बे 1. n ची किंमत किती भेटली आपल्याला? 1 भेटली. समज इथपर्यंत आपण बेरीज केली, हे याला कॅन्सल झालं, 2n बरोबर 2 भेटला, 2 पलीकडे पाठवली, n ची किंमत आपल्याला 1 भेटली. तर n ची भेटली, त्यानंतर आपण कशाची काढणार आहे? m ची काढणार आहे. इथं काय म्हणायचं आपण? n बरोबर 1 ही किंमत समीकरण एकतर 3 मध्ये एकतर 5 मध्ये टाका किंवा 6 मध्ये टाका. आपण 5 मध्ये टाकू. समीकरण 5 मध्ये टाकू. समीकरण 5 काय आहे? तर समीकरण 5 काय आपलं? m अधिक n बरोबर 3. m अधिक n ची किंमत किती भेटली? 1 बरोबर 3. 1 भेटले. बरोबर, ते टाकले आपण. m बरोबर किती होईल? हे 1 ला पलीकडे पाठवू. 3 वजा 1 इकडे अधिक तिकडे गेल्यावर वजा होईल. m बरोबर किती भेटलं आपल्याला? तर मी इथं लिहितो m बरोबर 3 नातून 1 गेला किती? 2. m किती भेटला आपल्याला? 2 भेटला. बरोबर, m ची किंमत आपल्याला 2 भेटली. n ची आणि m ची दोन्हीची आपल्याला किंमत भेटली. पण आता आपल्याला m आणि n ची किंमत काढायची का फक्त? तर नाही, इथपर्यंत आपलं अर्ध झालं. त्यानंतर आता आपल्याला काय करायचं? पण m आणि n कशासाठी मानले आपण? 1/x वजा 2. आणि n कशासाठी मानले? 1 अधिक y अधिक 3 साठी मानले. 1/y अधिक 3 साठी मानले. बरोबर, आपण आता काय म्हणू इथं? परंतु 1/x वजा 2 बरोबर m आणि 1/y अधिक 3 बरोबर n. बरोबर, परंतु इथं आपल्याला हे मानून घेतलं होतं यासाठी. आपल्याला एमांच्या किमती भेटल्यात, मग ते आता टाकायच्या. 1/x वजा 2 बरोबर m ची किंमत किती भेटली आपल्याला? 2. आणि 1/y अधिक 3 बरोबर किती भेटलं? n ची किंमत 1 भेटली. आपण टाकून घेतली. तर आता आपल्याला सॉल्व्ह करायचंय. आता बघा, हे आपल्याला इथं खालचं आहे, इकडे गुणू आपण. बरोबर, काय होईल? इथं काय राहील? 1 बरोबर 2. हे इथं भागिले, तिकडे गेलं गुणिले होईल. 2 गुणिले काय होईल? x वजा 2. आणि 1 बरोबर 1 गुणिले y अधिक 3. हे इथं भागिले होतं, त्यामुळे आपण तिकडे वरती नेल्यावर काय झालं? ते गुणिले झालं. बरोबर, एक पलीकडे नेल्यावर, चिन्हाच्या पलीकडे नेल्यावर ते गुणिले झालं. बरोबर, 1 बरोबर 2 ने गुणलं तर किती होईल? 2 गुणिले x म्हणजे 2x वजा 2 दोन्ही किती येणार आहे? 4. आणि 1 बरोबर 1 गुणिले y किती? y अधिक 3. बरोबर, हे आपल्याला भेटलं. आता आपण काय करू? ह्याला सरळ लिहून घेऊ किंवा डायरेक्टली आधी सॉल्व्ह करू मग करू. आता वजा 4 ला आपण इकडे पाठवूया, म्हणजे काय होईल? 1 आहे तसाच, वजा 4 इकडे आल्यावर काय होईल? अधिक 4 बरोबर 2x आणि 1. आता 3 इकडं अधिक इकडे आल्यावर काय होईल? वजा 3 बरोबर y. म्हणजे काय होईल? तर बघा, 1 अधिक 4 किती होईल? 5 बरोबर 2. 1 अधिक 4 5 बरोबर 2x. आणि 1 वजा 3 म्हणजे किती होणार आहे? एकातून 3 जात नाही, पण 3 1 जातात म्हणजे 2. आणि उत्तरला मोठ्या संख्येत चिन्ह बरोबर y. आता बघा, x इथं आपल्याला x ची किंमत काढायची. 2 इथं गुणिले, इकडे आल्यावर काय होईल? भागिले. 5/2 बरोबर x. आणि हे वजा 2 बरोबर y असंच आहे. तर हे सॉल्व्ह झालंय. आता आपण सरळ करून लिहूयात. x बरोबर 5/2 आणि y बरोबर वजा 2. आपल्याला किमती भेटल्या x आणि y च्या. आपण खाली काय म्हणणार आहे? x, y बरोबर 5/2 वजा 2 ही या समीकरणाची उकल आहे.
अशा पद्धतीने मित्रांनो आपण हे सॉल्व्ह करायचंय. बघा काय काय केलं आपण. 1 आणि 2 मानून घेतलं, त्यानंतर समीकरण 1 आणि 2 मध्ये 1/x-2 आणि साठी m मानलं आणि 1/y-3 साठी n मानलं. बरोबर. मग आपल्याला ही 2 समीकरणं भेटली. ही 2 समीकरणात आपल्याला काय दिसलं, इथलं m चा आणि इथलं n चा सहगुणक म्हणजे 27 सारखं आहे, 31 सारखं आहे. हे दिसल्यानंतर आपण सराव संच 1.1 मध्ये जसं सॉल्व्ह केलं होतं की एकदा यांची बेरीज करायची, एकदा यांची वजाबाकी करायची. बेरीज केल्यावर आपल्याला हे समीकरण भेटलं 5वं, वजाबाकी केल्यावर आपल्याला हे समीकरण भेटलं 6वं. बरोबर. 6वं समीकरण 5 आणि 6 भेटल्यानंतर आपण परत त्यांची बेरीज केली. त्यानंतर आपल्याला n ची किंमत भेटली. n ची भेटल्यावर आपण n ची किंमत समीकरण 5 मध्ये टाकून m ची किंमत भेटली. बरोबर. m आणि n ची भेटल्यानंतर आपण कशासाठी m आणि n मानलं होतं, ह्याच्यासाठी आपण परंतु म्हणून त्या किमती m आणि n च्या त्यांच्या जागेवर टाकल्या आणि सॉल्व्ह करत गेल्यानंतर आपल्याला x ची किंमत 5/2 आणि y ची किंमत -2 भेटली आणि खाली आपण तेच लिहिलं. अशा पद्धतीने मित्रांनो हे समीकरण 3 आहे. तुम्हाला हे समजलं असेल, यात कुठला डाऊट असेल तर तुम्ही कमेंटमध्ये विचारा आणि जर समजलं असेल तर हे तुम्ही व्हिडिओ पॉज करा आणि नोट डाऊन करून घ्या. तर मित्रांनो तुम्हाला 3रं उदाहरण समजलं असेल तर आता आपण 4थं उदाहरण बघूयात. शेवटचं उदाहरण हे 4च उदाहरण आहे त्या समीकरणात. आपण हे 4थं उदाहरण बघूयात. आता काय सांगितलंय, 1/3x अधिक y अधिक 1/3x वजा y बरोबर 3/4 आणि दुसरं काय 1/2 3x अधिक y वजा 1/2 3x वजा y बरोबर वजा 1/8. बरोबर. दिसायला मोठं दिसत असेल तरी घाबरून जायचं नाही. आपल्या ज्या स्टेप आहेत त्याच फॉलो करायच्या आणि आपल्याला आन्सर भेटून जाईल. तर बघा मित्रांनो आता आपण काय करूयात, जसं आपण करतो की समीकरण 1 आणि 2 मानून घेऊयात. पहिल्या स्टेप मध्ये आपण जसं करतो तसं करून घेऊयात. काय म्हणू, 1/3x अधिक y अधिक 1/3x वजा y बरोबर 3/4. काय म्हणू, 1 म्हणू आणि दुसरं काय आहे 1/2 3x अधिक y अधिक अधिक नाही तर वजा आहे, वजा चिन्ह चुकायचे नाही. चिन्ह चुकलं तर तुमचं सगळं समीकरण चुकल. त्यामुळे चिन्हांवर व्यवस्थित लक्ष द्यायचं. थोडा वेळ लागू द्या एक्झाम्पल सोडवायला, पण चिन्ह कुठलंही चुकायचं नाही. 3x वजा y बरोबर वजा 1/8. त्याला काय म्हणू आपण, समीकरण नंबर 2 म्हणू. ही पहिली स्टेप असते. आपण काय करतो, 1 आणि 2 समीकरण 1 आणि 2 ला काय समीकरण दिले असते त्यांना 1 आणि 2 मानून घेतो. त्यानंतर जे सारखं दिसतंय, जे कॉमन दिसतंय याच्यात, त्यासाठी m आणि n मानतो. बघा इथं काय आहे की 1/3x अधिक y 1/3x वजा y 1/3x अधिक y 1/3x वजा y कॉमन. बरोबर. त्यासाठी आपण काय मानून घेणार आहे, m आणि n. दुसऱ्या स्टेप मध्ये आपण काय करणार, समीकरण 1 आणि 2 मध्ये 1/3x अधिक y बरोबर m आणि 1/3x वजा y बरोबर n मानू. काय केलं आपण, समीकरण 1 आणि 2 मध्ये 1/3x अधिक y साठी m 1/3x वजा y बरोबर काय मानलं, n मानू. बरोबर. त्यानंतर मग काय समीकरण होतील ही, तर m अधिक n बरोबर 3/4. बरोबर. याला म्हणू समीकरण नंबर आपण 3 आणि दुसरं काय होईल 1/2. हे एक्स्ट्रा येतं 1/2 m अधिक अधिक नाही इथं वजा आहे, वजा 1/2 n बरोबर वजा 1/8. काय होईल, समीकरण नंबर आपलं 4 होईल. काय केलं आपण, इथं काय म्हटलं 1/3x अधिक y बरोबर m आणि 1/3x वजा y बरोबर n मान. त्यानंतर काय झालं, ह्यासाठी m मानलं, ह्यासाठी n मानलं. m अधिक n बरोबर 3/4 आणि 1/2 m वजा 1/2 n बरोबर वजा 1/8. आपल्याला 3रं आणि 4थं समीकरण भेटलं. बरोबर. आता ही 2 समीकरण आपल्याला सॉल्व्ह करायचे. पण इथं समीकरण सॉल्व्ह करताना बघा काय दिसतंय, इथल्या संख्या आहेत त्या अंश आणि छेदाच्या रूपात आहेत, म्हणजे अपूर्णांकाच्या रूपात आहेत. आपण हे डायरेक्टली सॉल्व्ह करू शकत नाही. ह्याला आपल्याला साध्या स्वरूपात आणावे लागतील संख्या आपल्याला, म्हणजे या अंश छेदाच्या स्वरूपातलं हे आपल्याला घालवायला लागेल. तर घालवण्यासाठी काय करायला लागेल आपल्याला, बघा समीकरण 3 मध्ये काय करायला लागेल, बघा एक्स्ट्रा काय छेदला 4 आहे. बरोबर. मग
जर आपण ह्या समीकरणाला पूर्ण समीकरणाला 4 ने गुणलं, बरोबर, मी काय म्हणतो बघा, 4 ने गुणलं तर काय होईल, इथं 4 होईल, इथं 4n होईल, आणि 3 ने 4 ला गुणल्यावर इथं 3 गुणिले 4 होईल, 4 ला 4 कॅन्सल होईल, बरोबर, म्हणजे खालचं जाईल. बरोबर, म्हणजे इथं काय करायला लागेल आपल्याला, समीकरण 3 ला काय करायला लागेल, 4 ने गुणावं लागेल. ज्यावेळेस आपण इथं सॉल्व्ह कराल त्यावेळेस तुम्हाला व्यवस्थित समजेल. आणि इथं बघा, इथं काय करायला लागेल आपल्याला, तर इथं बघा, इथं काय आहे, 8 आहे, बरोबर, इथं 2 2 आणि 8 आहे, बरोबर. मग काय करायला लागेल आपल्याला, हे घालवण्यासाठी या समीकरणाला आपल्याला किती ने गुणायला लागेल, 8 ने गुणायला. कारण 2 ने जर गुणलं तर हे 2 2 जातील, पण हे 8 जातील का, नाही. पण 8 ने जर गुणलं तर वरती 8 आल्यावर 2 चौक 8, 2 चौक 8, हे 2 पण जातील, 2 पण जातील, आणि 8 पण जातील. बघा, तुम्हाला आपण सॉल्व्ह केल्यानंतर अजून व्यवस्थित समजत. मग काय म्हणू आपण, की समीकरण 3 ला 4 ने गुणू आणि समीकरण 4 ला 8 ने गुणू. एक एक करू आपण. पहिले ह्याला 4 ने गुणून घेऊ. 4 ने गुणल्यावर काय होईल, 4 गुणिले m अधिक 4 गुणिले n बरोबर 4 गुणिले 3/4, बरोबर. 4 ने गुणतोय आपण समीकरण 3 ला. 4 गुणिले m म्हणजे किती, 4m अधिक 4n बरोबर, या 4 ला हे 4 जाते, बरोबर, बरोबर 3. हे समीकरण झालं आपले कितवं, 5वं. समीकरण नंबर कितीपर्यंत पण जाऊ द्या, फक्त जे दिले ते रिपीट नाही करायचं. हे समीकरण आपल्याला 5वं भेटलं, बरोबर. आता आपण काय करू, समीकरण 4 ला कशाने गुणू, 8 ने. म्हणजे काय, 8 गुणिले 1/2m वजा 8 गुणिले 1/2n बरोबर 8 गुणिले वजा 1/8. बरोबर. बघा, हे तर कन्फ्युज व्हायचं नाही, आपण 8 ने गुणतोय, प्रत्येक टर्मला 8 ने गुणतोय, बरोबर. आपण काय म्हटलंय, की समीकरण 4 ला 8 ने गुणू, म्हणून 8 ने गुणतोय. तर काय होईल बघा, इथं 2 के 2 2 चौक 8, 2 के 2 2 चौक 8, आणि 8 ला 8 काय होईल, कॅन्सल होईल, 1चा भाग लागेल. म्हणजे इथं काय राहील, 4m वजा 4n बरोबर 1 गुणिले वजा 1 म्हणजे किती, वजा 1. त्याला काय म्हणू, समीकरण नंबर आपण 6 म्हणू. काय केलं आतापर्यंत आपण परत एकदा बघूयात. समीकरण 2 दिली होती, आपण त्याला 1 आणि 2 मानून घेतलं. त्यानंतर आपण काय केलं, जे कॉमन दिसते त्यासाठी m आणि n मानलं. समीकरण 1 आणि 2 मध्ये 1/3x अधिक y बरोबर m आणि 1/3x वजा y बरोबर n मानून घेतलं, बरोबर. त्यानंतर आपल्याला काय भेटलं, इथं ह्याच्यासाठी m मानले, ह्याच्यासाठी n मानले. m अधिक n बरोबर 3/4 आणि 1/2m वजा 1/2n बरोबर वजा 1/8 बरोबर. हे आपल्याला 3 आणि 4 समीकरण भेटलं, बरोबर. त्यानंतर आता आपल्याला या अंशांच्या छेदाच्या स्वरूपात होतं, इथं पण आपल्याला सॉल्व्ह करायला डिफिकल्ट झालं असतं, म्हणून आपण त्याला साध्या स्वरूपात आणण्यासाठी काय केलं, समीकरण 3 ला 4 ने गुणलं. 4 ने का, इथं खाली 4 होता, 4 ने गुणल्यावर हा 4 कॅन्सल होणार होता, म्हणून 4 ने गुणलं. समीकरण 4 ला 8 ने गुणलं. 8 ने का गुणलं, तर इथं 8 घालवायचं होतं आपल्याला. इथं 2 2 पण आहे, पण 2 ने गुणल्यानंतर 8 पूर्ण गेला नसता, म्हणून आपण 8 ने गुणलं. त्यानंतर आपल्याला समीकरण 5 आणि 6 भेटलं, बरोबर. 5 आणि 6 भेटले. आता आपल्याला m आणि n ची किंमत काढायची. बघा, m आणि n आता 2 समीकरणं भेटली. त्यानंतर ते आपण काय करतो, चलाचा लोप पद्धतीने सोडवतो. चलाचा लोप पद्धतीने सोडवताना आपण काय बघतो, सहगुणक सारखा आहे का. त्याचं बघितलं, m चा 4 4 आहे, n चा पण सारखा आहे. आपण दोन्हींचा सारखा आहे, एकाचा कसला तरी सारखा असला तरी आपल्याला चालतो, बरोबर. तर तरी आपण पुढच्या स्टेपला जाऊ शकतो. इथं तर दोन्हीच आहे, त्यामुळे आपण ह्यांची बेरीज पण करू शकतो. कारण इथं चिन्ह, इथं अधिक आहे, इथं वजा आहे. चिन्ह वेगळे असलं तर आपण काय करतो, बेरीज करतो, आणि चिन्ह सारखे असतील तर आपण काय करतो, वजाबाकी. इथं दोन्हींचे सहगुणक सारखे असल्यामुळे आपण इथलं 4 इथं 4 अधिक अधिक आहे, ह्यांची वजाबाकी पण करू शकतो, ह्यांची बेरीज पण करू शकतो. आपण काय म्हणू, आपण बेरीज करू. समीकरण किती आहे, 5 अधिक 6 करू. बघा, कन्फ्युज व्हायचं नाहीये, बेरीज आणि वजाबाकी काही दोन्ही करू शकतो आपण, दोन्हींचे सहगुणक सारखे असले. ओके. मग समीकरण 5 काय आहे, तर 4m अधिक 4n बरोबर 3 अधिक, बेरीज करतो म्हणून अधिक 4m वजा 4n बरोबर वजा 1. तर आता बघा काय होईल, 3 वजा 1 म्हणजे किती,
2, 3 1 गेला 2, 4 4 कॅन्सल होईल, 4 आणि 4m आणि 4m किती होईल 8m होईल. बरोबर 8m बरोबर किती भेटलं आपल्याला 2 भेटलं. बरोबर आता आपल्याला m ची किंमत काढायची, मग 8 ला पलीकडे पाठवायला लागते. बरोबर m बरोबर इथं 2 आहेत तसेच 8 गुणिले होते इकडे आल्यावर काय होतील भागिले. बरोबर म्हणजे कितीचा भाग लागेल 2 के 2 2 चौक 8 म्हणजे m बरोबर किती भेटेल आपल्याला 1/4. m ची किंमत भेटली आपल्याला किती 1/4 भेटली. बरोबर बघा काय काय वेळेस तुम्ही काय कन्फ्युजन करतात 8/2 करताल, 8 ला पलीकडे नंतर 8/2 करतात, तसं नाही करायचं. 8 इथं गुणिले होते तिकडे गेल्यावर भागिले होणार म्हणजे 8 खाली जाणार. m ची किंमत 1/4 भेटली. आता m ची किंमत भेटल्यानंतर आपण काय करतो की n ची किंमत काढतो. n ची किंमत काढण्यासाठी आपल्याला समीकरण 5 मध्ये ठेवायला लागेल किंवा 6 मध्ये. आपण काय म्हणू समीकरण 5 मध्ये ठेवू. काय बनवू आपण m बरोबर 1/4 ही किंमत समीकरण 5 मध्ये ठेवू. समीकरण 5 काय आपलं तर 4m अधिक 4n बरोबर किती आहे 3 आहे. 4m अधिक 4n बरोबर 3. व्यवस्थित समीकरण घ्यायचं, चुकवायचं नाही. कुठलाही आकडा चुकला किंवा चिन्ह चुकलं तरी तुमचं सगळं गणित चुकलं, त्यामुळे चुकायचं नाही. आता आपल्याला कशाची किंमत भेटली m ची. बरोबर 4 गुणिले m ची किंमत किती आहे 1/4 बरोबर अधिक 4n बरोबर 3. बरोबर आता बघा 4 गुणिले 1/4 आहे, 4 ला 4 हे काय होतील कॅन्सल, म्हणजे 4 1 4 1 4 चा भाग लागेल. 1 गुणिले किती होणार 1 अधिक 4n बरोबर 3. बरोबर 1 अधिक 4n बरोबर 3. आता 1 ला पलीकडे पाठवू, 1 इकडे अधिक तिकडे गेल्यावर काय होईल वजा होईल. 4n बरोबर 3 वजा 1, 4n बरोबर 3 वजा 1 म्हणजे किती 2. आता n ची किंमत काढायची, 4 ला पलीकडे पाठवू, 4 गुणिले होते पलीकडे गेल्यावर काय होतील भागिले. 2 के 2 2 दुने 4. n ची किंमत किती भेटली आपल्याला 1/2. m ची किंमत भेटली 1/4, n ची किंमत भेटली 1/2. हे आपल्याला 2 भेटलं. त्यानंतर आता m आणि n च्या किमती भेटल्या. बरोबर पण आपल्याला कशाच्या किमती काढायच्यात x आणि y च्या किमती काढायच्यात. बरोबर कारण आपल्याला समीकरणात x आणि y दिले. बरोबर मग आता काय म्हणणार आपण m आणि n कशासाठी मानले तर ह्याच्यासाठी. मग आपण इथं काय म्हणणार परंतु आपण काय केलंय 1/3x अधिक y बरोबर m आणि 1/3x वजा y. बरोबर ना 1/3x अधिक y बरोबर m आणि 1/3x वजा y बरोबर n मानले. बरोबर 1/3x अधिक y बरोबर m आणि 1/3x वजा y बरोबर n मानले. बरोबर मग बघा आता आपल्याला m च्या आणि n ची किमती टाकून घेऊ. 1/3x अधिक y बरोबर m ची किंमत किती आहे तर 1/4 आणि 1/3x वजा y बरोबर n ची किंमत किती भेटली आपल्याला 1/2 भेटली. बरोबर आता आपण आपल्याला सॉल्व्ह करायचं. तर काय करू आपण हे 4 ला इकडे नेऊ, 3 ला इकडे नेऊ, म्हणजे काय होईल तर 1 हा इथला गुणिले हा 4 इकडं इथं भागिले होते तिकडे गेल्यावर काय होईल गुणिले 4 बरोबर हा 1 इथला इथं आणि गुणिले किती येईल 3x अधिक y. बरोबर 3x अधिक y आपण तिकडे नेलं इथं भागिले होते इकडे भागिले होतं तिकडे गेल्यावर काय झालं वरती गेल्यावर गुणिले झालं. आणि काय म्हणतो मी तर आता इथं काय करू हे 2 इकडे आणू म्हणजे 1 गुणिले 2 हे 2 इकडे नेले बरोबर 1 गुणिले 3x वजा y 1 गुणिले 3x वजा y वरती नेले. बरोबर इथं काय भेटेल आपल्याला पहिल्यांदा 4 बरोबर 1 गुणिले 3x अधिक y म्हणजे किती येणार आहे 3x अधिक y म्हणजे 1 ने 3x ला गुणलं 3x आलं 1 ने y ला गुणलं y आलं आणि 1 गुणिले 2 म्हणजे किती 2 बरोबर 1 गुणिले 3x 3x 1 गुणिले वजा y हे आपल्याला भेटलं. बरोबर म्हणजे ह्याला आपण काय करू त्याला सरळ करून लिहू म्हणजे काय 3x अधिक y बरोबर 4 चिन्ह वगैरे काय बदलायचं नाही 3x वजा y बरोबर 2 3x अधिक वजा y बरोबर हे 2 आणि हे सरळ करून लिहू 3x अधिक y बरोबर 4. बरोबर ह्याला काय म्हणू आपण समीकरणात आपले समीकरण कुठपर्यंत आलं तर 6 पर्यंत आलं. ह्याला काय म्हणू समीकरण 7. ह्याला काय म्हणू समीकरण
8. तर आपल्याला परत 2 समीकरणं भेटली. आपण सॉल्व्ह करत आलो, किमती टाकल्या एम आणि एनच्या, आपल्याला परत 2 समीकरणं भेटली. आता ही 2 समीकरणं भेटल्यावर आपण काय करणार परत, आता आपल्याला एक्स आणि वायची किंमत काढायची, म्हणजे ही समीकरणं सोडवावी लागतात. समीकरणं सोडवायची म्हणजे काय करायचं, चला लोप पद्धतीने सोडवायची, म्हणजे यांचा सहगुणक बघायचा. आता इथं एक्सचा पण 3 आहे, तिथं पण 3 आहे, सारखा आहे. वायचा इथं 1 इथं 1 आहे, दोन्हींचा पण सारखा आहे. एकाचा असला तरी पुरेसा असतो आपल्याला, इथं दोन्हींचा पण सारखा आहे. आणि सारखा असेल तर आपण पुढच्या स्टेपला काय करतो, एक त्यांची बेरीज करतो किंवा वजाबाकी करतो. बेरीज कधी करतो, तर चिन्ह वेगळे असतील तर. 3चं चिन्ह सारखं आहे, त्यावेळेस बेरीज करणार आहे का नाही, पण वजाबाकी करणार आहे. पण बघा इथं वायचं चिन्ह अधिक आहे, इथं वायचं चिन्ह वजा आहे, चिन्ह वेगळे. चिन्ह वेगळे असल्यावर आपण काय करू शकतो, बेरीज करू शकतो. तर तुमच्या मर्जीवर आहे, दोन्हीचं सहगुणक सारखे असल्यामुळे तुम्ही बेरीज पण करू शकता, वजाबाकी पण करू शकता. जर एकाचाच कशाचा सहगुणक सारखा असता, फक्त इथं 3 असतात, आपण वजाबाकी केली असती. तुम्हाला बघा समजतं व्यवस्थित. 3 असता, 3 येतं दोन्ही आहे, फक्त एक्सचा सहगुणक सारखा असता, इथं वायचा जर सारखा नसता तर आपण वजाबाकी करायला लागली असते आपल्याला, कारण चिन्ह इथं सारखे. पण वायचा आणि इथं वायचा सहगुणक पण सारखा आहे, आपण बेरीज केली तरी चालेल. मग आपण काय म्हणू, समीकरण अधिक 8, 7 अधिक 8 करू. हे रोमन आकडे आहेत, हे तुम्हाला 1 ते 10 पर्यंत तरी ऍटलीस्ट आले पाहिजे. समीकरण 7 काय आहे, 3x अधिक y बरोबर 4 अधिक समीकरण 8 काय आहे, 3x वजा y बरोबर 2. बरोबर. मग बघा 4 आणि 2 किती, 6. y ला y कॅन्सल होते, 3 आणि 3 किती, 6. 6x बरोबर 6 आलं. आपल्याला x ची किंमत काढायची, मग x बरोबर 6/6 आणि x बरोबर किती येईल, मग 1 भाग लागेल. 1 x बरोबर किती भेटलं, 1 भेटलं. x ची किंमत भेटली. आता आपल्याला y ची काढायची. y ची काढण्यासाठी काय करायचं, x ची किंमत समीकरण एकतर 7 मध्ये टाकायची किंवा 8 मध्ये. आपण 7 मध्ये टाकू, 8 मध्ये टाकले 7 मध्ये टाकले काही चालेल. पण काय म्हणू, x बरोबर 1 ही किंमत समीकरण 7 मध्ये टाकू. समीकरण 7 काय आपलं, 3x अधिक y, 3x अधिक y बरोबर 4. काय 7वं समीकरण काय, 3x अधिक y बरोबर 4. आपल्याला किंमत कशाची भेटले, तर x ची. 3 गुणिले x ची किंमत किती भेटली, 1 अधिक y बरोबर 4. 3 गुणिले 1 म्हणजे किती, 3 अधिक y बरोबर 4. मग आता 3 ला पलीकडे पाठवू, इकडे काय राहील, y बरोबर 4. 3 इकडे अधिक होते, तिकडे गेलं राहतील वजा. मग y बरोबर किती भेटेल आपल्याला, 1. 4 3 गेले 1. तर x ची किंमत भेटली 1, y ची पण किंमत भेटली 1. मग खाली काय म्हणू आपण, x, y बरोबर 1,1 ही दिलेल्या समीकरणाची उकल आहे. अशा पद्धतीने मित्रांनो आपल्याला सॉल्व्ह करायचंय. गणित जरी मोठं दिसत असलं तरी कन्फ्युज व्हायचं नाही, घाबरायचं नाही. स्टेप आहेत ते आपल्या फॉलो करायच्या. आपण पहिल्यापासून ज्या स्टेप फॉलो करतोय ते फॉलो करायच्या आणि गणित सोडत जायचं, तुम्हाला आन्सर भेटून जाईल. बघा एवढं मोठं दिलंय आणि ह्याचं आन्सर काय भेटलं, x ची किंमत आणि y ची किंमत 1 आणि 1. अशा पद्धतीने मित्रांनो आपला सराव संच 1.4 आहे. ह्याच्यामध्ये 4 गणित आहेत. आपल्याला अशा पद्धतीने गणित दिलेत. आपण ती डायरेक्टली नाही सॉल्व्ह करू शकत, मग त्याला काहीतरी मानून घ्यायचं आणि सॉल्व्ह करत राहायचं. अशा पद्धतीने मित्रांनो आपल्याला हा सराव संच 1.4 दिला. यातले 4 पण गणित आपले शिकून झाले. तुम्हाला कुठल्या पण गणितात कुठल्या पण स्टेपला काही कन्फ्युजन असेल तर कमेंटमध्ये तुम्ही क्लिअरली विचारा. आपण त्यासाठी सेपरेट व्हिडिओ बनवून तुमचं सगळं कन्फ्युजन दूर करू. आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ समजला असेल, हा गणित समजला असेल, व्हिडिओ पॉज करा आणि हे गणित लिहून घ्या आणि आपल्या जय मॅथ्स अकॅडमी मराठी यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि तुमचं मत कमेंटमध्ये सांगत चला, जेणेकरून तुमचं फीडबॅकमुळं आपल्या कुठल्या मिस्टेक होत्या त्या आपण सॉल्व्ह करू आणि तुम्हाला चांगल्या पद्धतीने सोप्या पद्धतीने शिकवण्याचा प्रयत्न करू. तोपर्यंत बघत राहा जय मॅथ्स अकॅडमी मराठी आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.